छत्रपती संभाजीनगरमध्ये समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्याच्या जेवणामध्ये मृत पाल आढळून आलेली आहे। 1 नंबरच्या मेसमध्ये गवारच्या भाजीमध्ये विद्यार्थ्यांच्या ताटामध्ये ही मृत पाल आढळली। त्यामुळे ज्यांनी जेवण केलं होतं त्यांना उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला। त्यानंतर 28 विद्यार्थ्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन करत सहाय्यक आयुक्त यांना वसतिगृहात बोलावलं। यावेळी सहाय्यक आयुक्त यांनी ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं। यापूर्वीही मेसमध्ये सडकी फळं दिल्याच्या तसंच पोह्यामध्ये झुरळ आळ्या आढळून आलेल्या होत्या अशा तक्रारी अनेक विद्यार्थ्यांनी केलेल्या होत्या। मात्र याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्याच्या जेवणामध्ये मृत पाल आढळून आलेली आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत। विशाल, हा धक्कादायक प्रकार समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहामध्ये हा प्रकार सुरू आहे। याआधी देखील अशा अनेक तक्रारी आलेल्या आहेत, काय माहिती आहे? अगदी खरे, संध्याकाळचं जेवण या विद्यार्थ्यांना देण्यात येत होतं। त्यात एका विद्यार्थ्याच्या थाळीमध्ये पाल आढळून आली। पाल आढळल्यानंतर आजूबाजूला जी सगळी मुलं जेवत होती त्या सगळ्यांना उलट्यांचा त्रास झाला। जवळपास 28 लोकांना प्राथमिक उपचारासाठी संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांनी हॉस्टेल बाहेर रात्री उशिरा आंदोलन केलं, सहाय्यक आयुक्तांना तिथं बोलवलं आणि कारवाईचं आश्वासन घेतलं। मात्र ही घटना पहिल्यांदा घडली नाही, याआधी अनेक घटना घडलेल्या आहेत। हातूरमातूर कारवाई होते मात्र काहीही फरक पडत नाही असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या प्रकारावर कठोर कारवाई करण्याची गरज विद्यार्थी व्यक्त करतायत। अन्यथा हॉस्टेलमध्ये राहणार नाही, हॉस्टेल बाहेर पडून आंदोलन करू असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतलाय। दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर आज सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट या हॉस्टेलला भेट देणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत। नक्कीच विशाल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।